अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. तुकोबाराय अभंगातून सांगतायत, भक्ताची निर्भयता प्रकट करत आहेत. आमा हरीच्या दासा काही जगतामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव याला भय आणि भीती मात्र आहे. पण तुकोबाराय सांगतात, अखंड आयुष्यभर भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाल. आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही का. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अखंड भगवान परमात्मा त्यांच्या संकटाचं निवारण करण्याकरिता त्यांच्या पाठीशी उभा असतो. मग तुम्ही सांगाल, ताई भगवान परमात्माच्या कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं. अनंत रूपे अनंत वेशे, देवाचे रूप अनेक आहेत. कधी कधी लोक सांगतात महादेवाची भक्ती करा, पण आम्ही हनुमानजीचे भक्त आहोत. कोणी कोणी सांगतात गणपतीची भक्ती करा, पण आम्ही भगवती मातेचे भक्त आहोत. मग भक्ती नेमकी करायची कुठल्या देवाची. देवाचे रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. आणि ते सत्य तत्व जाणून घेण्याची अगदी काळाची गरज आहे. तुम्ही ज्या स्वरूपाचं चिंतन कराल, पण सांगितलंय भगवान परमात्माला प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणात भाव असावा, श्रद्धा असावी आणि निष्ठा असावी. तुम्ही ज्या स्वरूपामध्ये भगवंताचं चिंतन कराल, बस भगवंत तेच स्वरूप धारण करून तुमच्या संकटाचं निवारण करण्याकरिता तुमच्या पाठीशी उभा राहतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुणी. आणि तुकोबाराय सांगतात, आयुष्यभर ज्या भगवान परमात्मामुळे आम्ही सुखी आणि समाधानी आहोत, आयुष्यभर भजन नामस्मरण सुद्धा आम्ही त्याच भगवंताचं करणार. तुका म्हणी असो सुखे गाऊ मुखे विठोबा. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, संतांची मांदियाळी पाहिली. महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदैवीरेचेला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला सेकळस भजन करा सावकाशी. बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते गोळा पावन तू देश. पवित्र ते गोळा पावन तू देश. पवित्र ते गोळा पावन जे ते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको सती संत और शूर. 3 लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती माता माऊल्यांची आहे. सती आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. पहिला मुद्दा समजावून सांगते. महिला मंडळ, या जगतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचं पात्र कुठलं असेल तर ती आई असते. तुम्ही पहा, कधी कधी स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत. ती जर घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. ती भगवती घरात रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करते. ती भगवती आपल्या घरात लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता आपल्या घरात जर सरस्वती म्हणून आली ना, तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करून जाते. म्हणून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून करी घेऊन याविना. करी मंजुळा गायना ये सभेमध्ये हसून शारदे मयुरावरती बसून. खूप मोठे उपकार आहेत भगवती मातेचे. कीर्तनाकरिता तुम्ही आलायत पहा, पण जीवनामध्ये भोलेनाथाचं नाव जर पाहिलं, शिव शेला वेलांटी. वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं, शक्ती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली काय उरतं?
तुम्ही जर बोलल्या नाही तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शव. शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा शक्तिमातेशिवाय अपूर्ण आहेत. कीर्तनाकरिता आलायत तुम्ही, पण चालत येण्याची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती शक्ती, कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, डोळ्यानं भगवतीचं रूप पाहण्याची लागते ती शक्ती. म्हणून वर्णन केलंय, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. मग माझा सर्वांना प्रश्न आहे, श्री शक्ती सर्वसामान्य नाही. एवढे मोठे उपकार भगवतीच्या आपल्या जीवनात आहेत. घरामध्ये प्रपंचामध्ये नारी फार महत्त्वाची. बाई ही संस्कारी असावी. उदाहरणार्थ हरदखेड्यामध्ये मला सांगा, एखाद्या बाईनं खूप सुंदर मेकअप केला, अख्ख्या हरदखेड्याला चक्कर मारून आली, पण घरात जर गॅसला जाळ्या असतील तर जमल का? बोला ना. कारण बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे, आणि लेकराचे संस्कार सांगतात की याच्या आईला किती संस्कार असतील. घरातला माणूस बिघडला तर त्याला जाग्यावर आणण्याचं काम बाई करते पा, पण घरातली बाई बिघडली ना तर संसाराचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही. 99% संसार बाईच्या हातात असतो. त्यासाठी घरातली बाई संस्कारी असावी. बिघडलेलं घर सुद्धा जागेवर आणण्याची ताकद तिच्यामध्ये असते. मग माझा सर्वांना प्रश्न आहे, नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करताना असं करा नाही तर असं करा. नवरात्र उत्सव करताना हा मला खरं खरं सांगा, विश्वातला सर्वात पहिला भगवती मातेचा गोंधळ कोणी घातला? तुम्ही भरपूर कीर्तन ऐकलेत आजपर्यंत. मला विश्वातला की तेव्हापासून नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झाली. विश्वातला भगवती मातेचा सर्वात पहिला गोंधळी कोण? बोला. कीर्तन संपले पाकिट तुम्हाला. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्र. पहिला आहेत नारद मुनी, दुसरे दक्ष महाराज. ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तुला प्रजापती पद देतो, पण मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. 20,000 पुत्राची निर्मिती केली, अरण्यात पाठवलं. जा म्हणे तप करून या. 20,000 मुलं गेले, तप करून परत निघाले, पण मध्येच अडवलं शंडीवाल्या बाबांनी. अखंड कंठामध्ये नामस्मरण आहे. विण्याचा झंकार करावा तर वेळोवेळीला भगवंताचं दर्शन होतंय. पायामध्ये चाळा भरलेला आहे, कळ लावल्याशिवाय त्यांना करमत नाही. कंठात नामस्मरण, नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा, नारायण. शेजारणीची शपथ तुम्हाला, शेजारणीची. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. वाह, काय आवाज गोडी तुमचा. टाळी वाजवा एकदा जोरात. अशा महात्म्याचं नाव काय आहे? बोला. नारद मुनी. नारद मुनी म्हणे, मूर्खांवारी कशाला संसाराच्या भानगडीत पडता, दुःख बांधावडी लटिका व्यवहार सांगून सांगून थकले. 20,000 मुलं अरण्यात परत गेले. जा म्हणे परत तप करा. दक्षाला राग आला आणि श्राप दिला, नारदा तुम्ही कधीच कोणाला एका ठिकाणी थांबून उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारद मुनींची भ्रमंती चालू झाली. उपदेश करू शकणार नाही म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव आले. दक्षा काय केलंस हे तू? माझ्या कामात व्यत्यय आणणाऱ्याला, विघ्न आणणाऱ्याला मी श्राप दिला. काय चुकीचं केलंय? दक्षा चुकलायस तू. तुला वाटलं सृष्टीच्या निर्मितीत मदत होईल म्हणून तू 20,000 मुलं निर्माण केले, पण ती मुलं धड स्त्री नाही, धड पुरुष नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या महापातकातून तुला नारद मुनींनी वाचवण्याचं काम केले. दक्षा बाबा, आता या पापातून उतराई होण्याकरिता काय करावं लागेल? 9 दिवस भगवती मातेची उपासना. म्हणून 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी जाळला. तेव्हापासून तर शक्तिपीठावरून ज्योत प्रज्वलित करून घेऊन येतात आणि 9 दिवस आपण घटस्थापना करतो. भगवती मातेला त्या ठिकाणी आणतो. सांगण्याचं तात्पर्य तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोपाळाचे बेली, गोविंद गोपाळाचे बेली, गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळीन आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंबेचे गोंधळी.
हात म्हणा. आई राजा. आता जमलं. आणि तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे, कारण कधी कीर्तनात कुठली आंबाबाई उठल आहा ओहो आहा ओहो सांगताच येत नाही अजिबात. अंगात येत नाही का हे आपल्याला काही माहिती नाही बरं. पण तुम्हाला एक भानगड सांगते मी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. भगवतीला तुम्हाला वाटतं का सर्वसामान्य कुठल्याही बाईच्या अंगात देवी येईल म्हणून? एवढी सर्वसामान्य आहे का? दक्ष सुद्धा चुकला. एकच अट सांभाळता आली दक्षाला, दुसरी अट सुद्धा सांभाळणं नाही झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जी बाई कधी स्वतःच्या मालकासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी स्वतःच्या सासू सासऱ्याला अर्धी भाकरी खाऊ घालत नाही, जी बाई कधी स्वतःच्या जावासोबत नीट बोलत नाही, जी बाई कधी घरातलं घर आणि घरात शेजारचं घर टिकू देत नाही, गळ्याची शपथ घेऊन सांगा तुम्हाला वाटतं की त्या बाईच्या अंगात देवी येईल म्हणून? बोला ना. अहो ती धगधगती ज्वाला आहे, तिला सांभाळणं फार कठीण आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवती मातेचे खूप मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे. आणि काही गोष्टी मला माहिती नव्हत्या, पण जेव्हा पाणीवाडीला कीर्तन होतं, श्रद्धेय ज्यांना मी गुरु मानते, गिरीबाबांनी एकच प्रसंग सांगितला पहा, की आईसाहेबांचा एका वेळेला इथं खूप मोठा भंडारा चालू होता. उकळलेल्या काय म्हणतात की पातेल्यामध्ये एक माणूस पडला, पण अंगावरती कुठला फोड सुद्धा नाही आला. साक्षात भगवती माता माता आईसाहेब या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांना ओळखणारा माणूस पाहिजे, त्यांना ओळखणारा भक्त पाहिजे. पण तुम्हाला माहिती नाहीये आईसाहेबांच्या कुशीमध्ये हरतखेडा वाढताय, एवढ्या जवळ असून मला माहिती नव्हतं आजपर्यंत. पण सांगू तुम्हाला, अंतःकरणामध्ये श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम जाग ठेवून जर या भगवतीच्या समोर याल ना, तुमची प्रत्येक मनोकामना तुमची प्रत्येक संकल्पना पूर्ण होईल. चारीधाम करण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला, कारण चारीधाम तुमच्या गावातच आहेत. पंढरीचा पांडुरंग परमात्मा इथेच आहे. 51 शक्तीपीठ आहेत. प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी आणि वणीची सप्तशृंगी आहे. पण 51 शक्तीपीठ सुद्धा या हरतखेड्यामध्ये विराजमान आहेत. त्या भगवतीला ओळखता आलं पाहिजे. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. हा सभा मंडप, हा सप्ताह म्हणजे आई साहेबांचा गर्भगृह आहे. आई ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस एखादा गर्भ वाढवते ना, आईनं भोजन केलं तर लेकरापर्यंत पोहोचतं, आईनं पाणी पिलं तर लेकरापर्यंत पोहोचतं. लेकराला वेगळं पाणी आणि अन्न खावं लागत नाही. तसाच भगवती मातेचा हा गर्भगृह आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या केसालाही धक्का लागत नाही. फक्त अंतःकरणातला तेवढा भाव शुद्ध असावा. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, आईनं संस्कार द्यायचे आहेत, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. मागा प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. पण काय करावी साधने, फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. अहो साधू संतांना अट्टहास केला. पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबा काहीतरी मागा. नाही मागितलं ना, पण जेव्हा मागण्याची वेळ आली, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझ्या सकळा हरीच्या दासा. मागितलं, पण काय काही मागणे अमानुचित. वडिलांचे रीत जाणत असो, उचित मागणं कुठलं ना अनुचित मागणं कुठलं. मकर संक्रांत आता परवा दिवशी झाली. मला सांगा, संक्रांतीच्या वेळेला प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं आहे? तुम्ही जोरात बोला बरं, नाही तर मी इथं हाणू गेल. जोरात बोला. उचित मागणं की अनुचित मागणं आहे? उचित मागणं, बरोबर. पण त्याच बाईनं पेरणीच्या वेळेला 5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकाने आणायला पाहिजे. तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवून बियाणाची सुविधा करावी लागते. मागावं माणसानं, पण कधी मागावं? कोणत्या आत्याला जगाच्या मालकानं अट्टहास केला? काहीतरी मागा ना. ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ते सुखच नको, ज्या संकटात अखंड तू आमच्या जवळ राहशील ते संकट दे. ही मागण्याची ताकद आहे. मागितलं हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा माझे मन लागो तुझे चरणी. मागण्याची पद्धत आहे पहा. जगाच्या मालकाला कधीच नाही मागितलं तरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. त्यापुढे सांगू तुम्हाला, पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्तासाठी काय करू शकतो. नुकतेच नवीन लग्न झालेलं नौकेड्यावरती कचरा टाकण्याकरिता आल्या. काही वारकऱ्यांच्या गळ्यात, काहीच्या खांद्यावरती पताका आहेत. कोणी टाळ घेतलाय, कोणी मृदंग घेतलाय. आणि त्याच नामस्मरणामध्ये, त्या नादामध्ये प्रत्येकाच्या वारकऱ्याच्या मुखातून शब्द येत आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. स्वतःला सावरलं. कोणाची तरी सून आहे, आता कोणाची तरी पत्नी आहे, स्वातंत्र्य नाही आपल्याला. सावरलं,
पण जेव्हा कानावरती शब्द पडले आहो सखी साजनी सखी साजनी सखी साजनी ज्ञानाबाई वो हरिणी 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 माझं पाडसाची गाया पाडसाची गाया भक्तिवचाची ती माया भक्तिवचाची ती माया भक्तिवचाची ती माया भक्तिवचाची ती माया आहो सखी साजनी सखी साजनी सखी साजनी ज्ञानाबाई वो हरिणी 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 सांगकाम्यासारखं करू नका मी तुम्हाला काही पैसे मागत नाही मी अगोदरच ठरून आले तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त फुकटच्या टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल कानावरती शब्द पडले आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरिता निघाल्या जगाचा मला काय करू शकतो भक्ताकरिता तर श्री संत सखुबाईचा गर्भधारण करण्याचं काम केलंय चित्ती नाही यास त्याचा पांडुरंग दास फक्त अंतकरणातला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात आला किंवा म्हणे नाही भाव म्हणे देव मला पाव तेव्हा शाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजी पाला नाही र अंतकरणातला भाव शुद्ध असावा आता बऱ्याच महिला मंडळ आहेत आपल्याकडं समोरच्या दिवशी महादेवाला पाणी घालता का एक लोटा जल सब समस्या का जाता की नाही पांढरी साडी घालून जी बाई कधीच मंदिराकडे जात नव्हती का ती बाई सुद्धा आता 2-2 तास महादेवाच्या मंदिरात बसती बरं बसू नये मताची मी नाही तुम्ही 2 नाही 4 तास पूजा करा पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या गळ्याची शपथ घेऊन सांगा महादेवाच्या मंदिरात 4-4 तास पाणी घातलं आणि घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का अंतकरणातला भाव शुद्ध असावा त्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही तुकोबाऱ्यांचा अधिकार पाहिला तर वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस आहेत मंदिर किती सुंदर असू द्यात पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही तर हरत खेड्यात लोक म्हणतात काय नकटना घेऊन बोलता नाक नाही तेने वाया गेली नाक नाही तेने वाया गेली नाक नाही तेने वाया गेली नाक नाही करावे ती 32 लक्षणे नाक नाही तेने नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे महिला मंडळ आता एकीमेकीच्या नाकाकडे नाका पाहू कीर्तन संपेपर्यंत आपल्या नाकाकडे कोणी लक्ष द्यायचं नाही नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे भाई एका बाईनं नाकात नथनी घातली आता एवढी मोठी नत आणि एवढी एवढंसं नाक आणि मालकाला म्हणते पप्पाच बाप कशी दिसते आता मालकाला माहिती आहे अख्ख्या हारत खेड्यात आपलंच भूते तरी सुद्धा कुठं सांगायची हिंमत आहे का पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पहा
साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्याचे पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? हरत खेळा भेटतात का? तुमचे तोंडच सांगत आहेत मला किती जणांच्या पोराचे राहिलेत. उतरलेले तोंड पोरीच भेट. कीर्तनात जरी बसलं तरी एकच टेन्शन, आपल्या पोराला पोरगी भेटेल की नाही. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. संस्कारी हुशार पोराचे लग्न होतात पहा. जे स्वतःच्या पायावरती उभं आहे, जे मायबापाची सेवा करतं, जे कीर्तनात बसले त्यांचे लग्न होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात लोड घ्यायचा नाही. लग्न राहतात कोणाचे? जे बिना कामाचे मोकार या गल्लीतून त्या गल्लीत फिरणार, त्यांना उपाय सांगते पहा. भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकडीवाले कैलास के राजा चिल्लीम भराय ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. एवढं पटू देऊ नका, कारण आलाय कुंभमेळा जवळ आता नाशिकचा. टेन्शन घ्यायचंच नाही अजिबात. होईच ना तर काय, पंचायतच तेवढी झाली पा. पहिल्या काळात पोरग जर पोरगी पाहायला गेलं का, पोरग म्हणायचं पोरगी काडीचे, पोरगी गोळीचे, पोरगी उंचचे, पोरगी बुट्टीचे. आता म्हणतो बांगी का असं ना, पण पहा भेटच ना तर करणार काय. गावागावात टेम्पो टेम्पो. आम्हाला म्हणतात पापा तुम्हाला सांगते ताई तुमची तिकडे पाहा एखादी, कुठल्या जातीची चालेल कुठली चालेल, पण तुमची तिकडे पाहा एखादी. तर म्हटलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो टेम्पो येत. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. बाई किती रूपवान असू द्या, पण नाकाला शेंडा नसेल तर उपयोग नाहीये. किती देखणी असू द्या, नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाकाला धार असावी, फक्त धार नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक तुकोबरा आहेत. तुकोबऱ्यांचा अधिकार. माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. तू गीता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकाराम तुकाराम